घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा आणि विना बुकिंग वापराचा प्रकार उघडकीस येताच पुरवठा विभागाने केलेल्या धडक कारवाईत 6 सिलेंडर जप्त केले आहे. ही कारवाई मोहीम तिरोडा येथील बरखा एजन्सीज परिसरात राबविण्यात आली. कारवाई दरम्यान पुरवठा विभागाने गोपीचंद वत्सानी यांच्या ताब्यातून HP कंपनीचे 2 घरगुती सिलेंडर, एक 5 किलो वजनाचा HP कंपनीचा गॅस सिलेंडर तसेच भारत गॅस कंपनीचे 2 सिलेंडर जप्त केले. याशिवाय गोपीचंद वत्सानी यांच्या घरी करण्यात आलेल्या तपासणीत व्यावसायिक वापरासाठी इंडेन कंपनीचा एक गॅस सिलेंडर विना बुकिंग आढळून आला. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर तसेच नियमबाह्य साठा केल्याप्रकरणी पुरवठा विभागाने कारवाई केली आहे. तर गोंदिया शहरातील शालिमार हॉटेलमध्ये एक घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आला आणि या दोन्हीवर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन संकट अधिक गढत होत असताना शासनाकडून इंधन बचतीचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत घरगुती गॅसचा गैरवापर, काळा बाजार किंवा अवैध साठेबाजी केल्यास सर्वसामान्य ग्राहकांना गॅस सिलेंडर टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले आहे. त्यामुळे कुणीही घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करू नये असे आवाहन गोंदियाचे पुरवठा अधिकारी. गोंदियाला शालिमार हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडर सापडले होते आणि ते अनधिकृत होते. त्या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि काल तिरोड्यामध्ये सुद्धा 6 सिलेंडर सापडले घरगुती आणि ते अनधिकृत होते. त्यामध्ये सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नागरिकांना आव्हान आहे की असे काही प्रकार होत असतील तर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणावेत, जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करता येईल. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.